नमस्कार मंडळीनो, तर आज आपल्या घरी बनत आहे घेवड्याची सुकी भाजी, ती पण काळ्या तिळात. आणि इकडे सगळं मटेरियल रेडी आहे. आपण ही भाजी आहे ना ती थोडीशी उकडून घेतली, कारण का ती आपल्याला सुकी बनवायची आहे, म्हणून इकडे विष्णू भाजी बनतीये. जर त्याची व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, किंवा मी ती अपलोड करेलच. इकडे आपण सगळं तेलात मटेरियल ॲड केलं आहे, त्याला परतून घ्यायचं. आणि ह्या चटणीमध्ये आईने हळद आणि गरम मसाला टाकलाय, तो आपण तेलात त्याला ॲड करतोय आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण. थोडीशी त्याला परतून घ्यायचं, नंतर भाजी ॲड करायची, भाजीला पूर्णपणे मिक्स करायचं. आणि भाजी काही शिजायची गरज नाही, कारण का आपण तिला ऑलरेडी उकडून घेतलंय. तर थोडंसं फक्त त्याला मिक्स करायचं, कोथिंबीर ॲड करायची आणि थोडं वेळ झाकण द्यायचं, कारण का ते मसाले सगळे त्याच्यात भुनले पाहिजेत म्हणून. इकडे आपली भाजी रेडी आहे, आपलं ताटसुद्धा रेडी आहे. आपण टेस्ट करून बघूयात. खूप सुंदर भाजी झाली आहे माझी. ते शेवग्याच्या शेंगानंतर ही भाजी फेवरेट झाली आहे, म्हणजे फणसाच्या भाजीसारखी लागते. आणि इकडे आईने हे विष्णू भाजी बनवली, आणि दुसरं ते बटाट्याचे आपण बेसनमध्ये मिक्स करतो तसं. तर